मित्रांनो, आज मी जी कहाणी तुम्हाला ऐकवणार आहे ती खरंच हैराण करणारी आहे. पती आणि पत्नीचे जे नातं आहे ते खरंच खूप पवित्र असतं, प्रेमाने भरलेलं असतं. पण या दोन्ही नात्यांच्या मध्ये जर एखादा तिसरा व्यक्ती आला तर आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. एक ना एक जणाची हत्या तर होतेच किंवा मग घटस्फोटाची वेळ येते. आजच्या कहाणीतही काही असेच घडते. दोन पती पत्नी आपले आयुष्य आरामात आणि चांगल्या प्रकारे घालवत होते, पण एका व्यक्तीची एंट्री होते आणि जेव्हा त्याची एंट्री होते तेव्हा जे घडतं ते थक्क करणारं असतं. पूर्ण सांगेन, फक्त शेवटपर्यंत टिकून राहा आणि पाहत राहा. नमस्कार मित्रांनो, आजची जी सत्य घटना मी ऐकवायला जात आहे ही आहे उत्तर प्रदेशातील लखनौ शहरातील. इथेच रवी नावाचा एक 26 वर्षाचा मुलगा राहत होता. तो शिकून सवरून बँकेत नोकरीला लागला होता आणि बँकेत नोकरी करायचा. लखनौ मध्येच त्याची ड्युटी लागली होती, तर तो तिथेच राहायचा. आता त्याचे लखनौ मध्येच एका गावात घर होते. जर जेव्हा तो सुट्टीमध्ये घरी जातो तेव्हा घरचे लोक त्याला म्हणतात की बेटा आता लग्न करून घे, कारण बराच वेळ झाला आहे आणि तुला नोकरी देखील मिळाली आहे. रवीला वाटते की आपण आता लग्न करून घ्यायला पाहिजे आणि घरचे लोक शेजारच्याच गावातील रीमा नावाच्या एका मुलीसोबत त्याचं लग्न ठरवतात, जी शिकलेली असते आणि दोघांचे लग्न देखील लवकरात लवकर होते. लग्न झाल्यानंतर जसे 6 महिने निघून जातात, रवी म्हणतो की मी रीमालाही माझ्यासोबत लखनौला घेऊन जाऊ इच्छितो. तर घर परिवारातील लोक म्हणतात की नाही, तिला घरीच राहू दे, थोडा वेळ निघून जाऊ दे, 1-2 मुले झाली की मग तुझ्या पत्नीला तू लखनौला घेऊन जा. रवी म्हणतो की मला लखनौमध्ये सकाळी आणि संध्याकाळी जेवण बनवावे लागते, मग ड्युटीवर जातो. 8 तासाची ड्युटी असते, त्यामुळे खूप जास्त थकवा येतो. जर रीमा तिथे राहिली तर जेवण बनवून देईल आणि रूमचे घरचे जे काही काम आहे ती ते करेल, तर मला थोडा आराम मिळेल. घरचे लोक देखील विचार करतात की इतके दिवस हा एकटाच जेवण बनवायचा, आता लग्न झाले आहे तर आपण रीमाला सोबत पाठवून देऊ. घरचे लोक परवानगी देऊन टाकतात आणि रवी रीमाला घेऊन लखनौला निघून जातो. तिथे ते भाड्याने रूम घेतात. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. पती पत्नी प्रेमपूर्वक राहत होते. रवी रोज सकाळी आपल्या ड्युटीवर निघून जायचा आणि रविवारी सुट्टी असायची. सर्व काही अगदी आनंदाने आणि व्यवस्थित चाललं होतं. काही वेळ निघून जातो. रवी पैसे कमावतो आणि तिथेच एका सोसायटीमध्ये स्वतःचा फ्लॅट खरेदी करतो. जेव्हा तो फ्लॅट खरेदी करतो तेव्हा ते तिथे शिफ्ट होतात आणि तिथे आणखी आरामाचे आयुष्य जगतात. रीमाचे काम फक्त रूमवर जेवण बनवणे हेच होते. बाकी तर काहीच काम तिला नव्हते. फक्त जेवण बनवणे, कपडे धुणे आणि इतर जे काही इकडचे तिकडचे काम असायचे ते ती करायची. रवी ड्युटीवर निघून जायचा. रवी फक्त ड्युटीवर जायचा आणि ड्युटीवरून घरी यायचा. त्याला इतर कोणत्याही गोष्टीची काही देणं घेणं नव्हतं. पण रीमा बाहेर भाज्या आणायला जायची. जे काही काम असायचं ते ती स्वतः करायची. रवीचे काम फक्त ड्युटीवरून जाणे आणि घरी येणे एवढंच होतं. आता असाच वेळ निघून जातो. रवी पाहतो की सोसायटीमध्ये सर्व लोक खाण्यासाठी दूध खरेदी करतात. तर रवी विचार करतो की आपण देखील दूध लावून घेऊ. तिथे एक मुलगा असतो रोशन नावाचा, ज्याची वय साधारण 22 वर्षे असते. तो सकाळी येतो, एका बाजूने दूध वाटतो, पैसे घेतो आणि आपल्या घरी निघून जातो. तर रवी एक दिवस रोशनला बोलतो की भाऊ, जर तू दूध विकतोस तर आमच्या देखील फ्लॅटमध्ये दूध देत जा. रोशन बोलतो ठीक आहे भैया. आता जेव्हा अशा प्रकारे रोशन बोलतो तेव्हा त्या दिवसापासून रवी दूध लावून घेतो. आता रोशन जसा येतो, रोजच्या रोज सोसायटीमध्ये एका बाजूने दूध वाटत वाटत निघून जायचा आणि मग आपला डबा उचलून घरी जायचा. असाच हा प्रकारे बऱ्याच दिवस चालू होता. पण आता काही वेळ निघून जातो. त्यानंतर रोशन जो होता तो दूध तर वाटायचा, पण पूर्ण सोसायटीमध्ये दूध वाटून झाल्यानंतर सर्वात शेवटी तो रवीच्या घरी दूध द्यायचा. याचे कारण असे होते की रवीच्या घरी जेव्हा तो जायचा तेव्हा रीमा घरी एकटीच असायची आणि रीमा रोशन सोबत खूप जास्त गप्पा मारायची. आता या गप्पा मारण्याच्या नादात रोशनला खूप जास्त उशीर व्हायचा. 1-2 वेळा सोसायटीवाले बोलले की तू तिथेच गप्पा मारत राहतोस, आम्हाला उशिरा दूध का देतो. तर रोशन त्याच दिवसापासून एक नियोजन करतो की आता आपण सर्व ठिकाणी दूध वाटून घेऊ आणि मग शेवटी इथे दूध देऊ, जेणेकरून जर बराच वेळ गप्पा मारल्या तरी आपल्याला उशीर होणार नाही आणि लोक देखील रागवणार नाही. आता असाच प्रकार चालत राहतो. रोशन आणि रीमा दोघी एकमेकांशी तासनतास गप्पा मारायचे, कारण रीमा घरी एकटीच असायची आणि रवी आपल्या बँकेत काम करायला निघून जायचा. आता रीमा तासनतास रोशनची बोलायची. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढू लागते. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघे एकमेकांसोबत शारीरिक संबंधात येतात
आता रोशन रोजच्या रोज यायचा. सर्व कॉलनीमध्ये दूध वाटल्यानंतर शेवटी रोशन रवीच्या घरी दूध घेऊन जायचा. तिथे तासन तास थांबायचा, चहा प्यायचा, शारीरिक संबंध बनवायचा आणि त्यानंतर घरी निघून जायचा. तेव्हाच म्हणताना चुकीचे काम कधीच लपत नाही. एक दिवस असे होते की एक वृद्ध व्यक्ती रवीला बोलतो की रवी, मी कोणते भांडण लावत नाहीये, पण हा जो दूध विकणारा रोशन आहे हा तुझ्या घरी सर्वात शेवटी जातो आणि तासन तास घराच्या आत राहतो. आता तूच बघून घे घरची काय परिस्थिती आहे. रवी आपल्या घरी जातो, आपल्या पत्नीला काहीच बोलत नाही. त्यानंतर तो एक दिवस ड्युटीवर जातो आणि ड्युटीवरूनच फोन करतो आणि बोलतो की मला कंपनीच्या कामासाठी काहीतरी बाहेर जायचे आहे. जवळजवळ 7 दिवसांसाठी आजपासून मी घरी येणार नाही. 7 दिवसानंतर मी घरी येईन. तुला हवे असेल तर तू तुझ्या बहिणीला किंवा मम्मीला घरी बोलावून घे, कारण तू एकटी राहशील. तर रीमा बोलते की काही नाही, मी एकटी राहीन, तुम्ही जा. रवी फोन कट करतो. आता त्या दिवशी रोशन सकाळी येतो. नेहमीप्रमाणे सर्व ठिकाणी दूध वाटतो. त्यानंतर तो रीमाच्या घरी जातो, दूध देतो आणि तिथे थांबतो. बराच वेळ गप्पा मारतात, शारीरिक संबंध बनवतात. त्यानंतर जेव्हा तो निघू लागतो तेव्हा रीमा बोलते, रोशन कुठेही जाऊ नकोस, आज इथेच थांब, कारण तुझे मालक म्हणजे रवी आज येणार नाही. ते 7 दिवसांसाठी बाहेर जात आहे, तर तू इथेच राहा रात्रभर, सकाळी जा. तर रोशन बोलतो की ठीक आहे. तो आपली बाईक घेऊन जातो, दुकानावर लॉक करून उभी करतो आणि पुन्हा येतो आणि तिथेच राहतो. त्यानंतर रवी दुपारी 3 वाजता आपल्या सोसायटीमध्ये येतो, गाडी उभी करतो आणि कुठेही बाहेर न जाता सरळ आपल्या घरी येतो. तो पाहतो की आतून दरवाजा बंद आहे, तर तो काहीच करत नाही. तो खिडकीपाशी जातो आणि आत डोकावतो. जेव्हा तो खिडकीतून पाहतो तेव्हा जे पाहतो ते पाहून थक्कच होतो. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तो पाहतो की त्याची पत्नी कपड्याशिवाय रोशन सोबत शारीरिक संबंध बनवत आहे. जेव्हा तो अशा प्रकारे पाहतो तेव्हा थक्क होतो आणि मग दरवाजा खटखटवतो. जेव्हा दरवाजा खटखवतो तेव्हा रोशन बेडच्या खाली कुठेतरी जाऊन लपून बसतो. रवी जेव्हा आत जातो तेव्हा त्याची पत्नी खूप घाबरलेल्या अवस्थेत होती. रवी आपल्या पत्नीला पोहोचतात बोलतो की चहा बनव आणि त्याची पत्नी चहा बनवू लागते. तेव्हा रवी रीमाला बोलतो की तू 2 कप चहा बनवू नकोस, तर 3 कप चहा बनव. त्याची पत्नी बोलते, तुम्ही नेहमी 2 कप चहा बनवायला सांगता, आज 3 कप का? तर रवी बोलतो, बनव फक्त. जेव्हा चहा बनवून तयार होतो, रीमा चहा घेऊन रवीपाशी येते. तिच्या मनात हाच प्रश्न होता की हे 3 कप चहा का बनवायला लावत आहे, नेहमी तर 2च कप बनवतात. तर रवी बोलतो 3 कप चहा यासाठी की जो बेडच्या खाली लपला आहे त्याला पण पाजवायला लागेल, बाहेर ये, मी तुला पाहत आहे. जेव्हा अशा प्रकारे रवी बोलतो तेव्हा रीमाला घाम सुटू लागतो, ती थरथर कापू लागते. मग जेव्हा रवी मोठ्या आवाजात बोलतो तेव्हा रोशन बेडच्या खालून बाहेर निघून येतो आणि कापत कापत रवीच्या पाया पडतो. रवी बोलू लागतो, पाया पडण्याची गरज नाही, तू सरळ उठ आणि चहा पी. जेव्हा अशा प्रकारे रोशन ऐकतो तेव्हा तो थक्क होतो की हा काय करत आहे नेमकं, मला चहा का पाजत आहे. मग जेव्हा रवी जबरदस्ती करतो तेव्हा रोशन चहा पितो. चहा प्यायल्यानंतर तो लगेच पाया पडतो आणि तिथून पळ काढतो. आपली गाडी उचलतो आणि घरी पळून जातो. रवी त्या दिवशी काहीही बोलत नाही. त्या दिवशी संध्याकाळी तो आपल्या पत्नीसोबतच राहतो. सकाळी ड्युटीवर जातो, पुन्हा येतो. यानंतर जवळजवळ 3 दिवस निघून जातात. रविवार येतो. रविवारच्या दिवशी रवी आपल्या पत्नी रीमाला गाडीत बसवतो आणि बोलतो, चल मार्केटला. तो तिला मार्केटमध्ये घेऊन जातो आणि बोलतो की तुला जेवढी शॉपिंग करायची आहे तेवढी करून घे. तो तिला खूप सारे शॉपिंग करून देतो. बोलतो की जे काही सामान खरेदी करायचे आहे ते करून घे. रीमा देखील सर्व सामान खरेदी करते. ती विचार करते की कदाचित माझे पती आता सर्व काही विसरून गेले आहेत, म्हणूनच मला हे सर्व खरेदी करून देत आहे. ती देखील हैराण होती, पण सर्व काही खरेदी करते. रवी देखील स्वतःसाठी काही जोडे आणि कपडे खरेदी करतो. त्यानंतर सर्व सामान गाडीत भरतो. संध्याकाळ झाली होती, जवळजवळ 9 वाजले होते. तो हॉटेलमध्ये जातो, 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करतो. आपल्या पत्नीला हे जेवण भरवतो. त्यानंतर तिला गाडीत बसून तो निघतो. आता गाडीत बसल्यानंतर तो सोसायटीच्या दिशेने न जाता जंगलाच्या दिशेने जात असतो. जेव्हा गाडी जंगलाच्या दिशेने जाते तेव्हा रीमा थक्क होते आणि गयावया करू लागते की तुम्ही मला कुठे घेऊन चाललात, मला मारायचे आहे का, जर असे असेल तर मला माफ करा. अशा बऱ्याच गोष्टी रीमा बोलू लागते. तर रवी बोलतो, असं काहीही नाहीये, तू टेन्शन घेऊ नकोस, मी तुला जंगलात घेऊन जाणार नाही, मी तुला मारणार नाही, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, जसा चाललोय तशी चालत राहा.
आता रीमा गाडीत बसली होती तेवढ्यात रवी एका गावाच्या दिशेने आपली गाडी घेऊन जातो आणि तिथे उभी करतो. जवळजवळ रात्रीचे 11:30 वाजले होते. तो हॉर्न वाजवतो. आता गावातील लोक रात्रीच्या वेळी लवकरच म्हणजे जवळजवळ 9 वाजेपर्यंत झोपून जातात. रात्रीच्या वेळी जेव्हा गाडीचा आवाज गावातील लोक ऐकतात तेव्हा सर्वजण घराबाहेर निघून येतात आणि जेव्हा बाहेर येतात तेव्हा पाहतात की एक माणूस आहे आणि एक बाई आहे. खरं तर रवीने जी गाडी नेली होती ती सरळ रोशनच्या घरासमोर उभी केली होती. रोशन देखील बाहेर निघतो आणि पाहतो की रवी आणि रीमा दोघे आले आहेत. हे पाहून रोशन देखील थक्क होतो, हैराण होतो की आता नेमकं काय होणार आहे. तेव्हा रवी आपल्या पत्नीला बोलतो बाहेर निघ. त्याची पत्नी बाहेर निघते आणि शॉपिंग केलेलं जेवढं काही सामान होते ते सर्व सामान रवी बाहेर काढतो आणि बोलतो घे हे सामान. आता तुला इथंच राहायचं आहे कारण कदाचित माझ्यात काहीतरी कमतरता असेल किंवा मी तुला आनंदी ठेवू शकत नसेल. जर तुला याच्या सोबत राहायचं आहे तर तू इथेच राहा. मला धोका देऊ नकोस. आता तू इथेच राहा. मी आता निघालो. आणि तो आपल्या सासऱ्याला फोन करतो आणि बोलतो की तुमची मुलगी आता इथे रोशन सोबत राहत आहे. तो फोन करून सांगतो की तुमचा जावई आता नवीन मिळाला आहे. आता ती इथेच राहील. आता जर तुम्हाला तुमच्या मुलीला बोलायचं असेल तर रोशनकडे या, माझ्याकडे येऊ नका. तो सर्व काही सांगतो. हे ऐकून सासरचे लोक देखील थक्क होतात. रीमा वारंवार रवीला थांबून गयावया करते, माफी मागते, गळ घालते की मला सोबत घेऊन चला, मला इथं राहायचं नाही. पण रवी तिचं एकही ऐकत नाही. आपली गाडी उचलतो आणि निघून जातो. आता रोशन देखील त्या महिलेचा स्वीकार करतो आणि तिला आपल्या घरात ठेवून घेतो. बाकी ही संपूर्ण कहाणी ऐकवण्याचा उद्देश कोणालाही दुःख पोहोचवणे नाही तर तुम्हा सर्वांना जागरूक करणे आहे. तुम्ही लोक कमेंट करून सांगा की रवीने जे केलं ते चांगलं केलं की नाही, काय योग्य आहे काय चुकीचे आहे. कमेंट नक्की करा. बाकी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.